कोणतीही भाषा शिकायची म्हटली तर सगळ्यात पहिला धडा म्हणजे अर्थातच मुळाक्षरं. तर चला आता आपण जर्मनमधली मुळाक्षरं शिकूया. तर तुम्हाला इथे दिसेल की आपण इंग्रजीप्रमाणेच अल्फाबेट्स लिहिली आहेत. फक्त त्याचा उच्चार जो आहे तो थोडासा वेगळा आहे. मी वाचणार आहे, तुम्ही रिपीट करायचं आहे, माझ्या मागे म्हणायचं आहे. आ, बे, से, डे, ए, एफ. पुन्हा म्हणूया. आ, बे, से, डे, ए, एफ. गे, हा, ई. यॉट, यॉट. का, एल, एम, एन, ओ, पे. कू, एर, एस, टे, ऊ, फाऊ, वे. इक्स, युप्सिलॉन, युप्सिलॉन. आणि हा आहे झेट, झेट. ओके. तर ही होती ए टू झेड. आणखी पण स्पेशल लेटर्स आहेत, थोडी विशेष अशी अक्षरं आहेत जर्मनमध्ये, ती आपण शिकू परत एकदा. परत आपण ए टू झेड जे अक्षरं आहेत आपण बघितली ती पुन्हा एकदा वाचूया. आ, बे, से, डे, ए, एफ. गे, हा, ई, यॉट. का, एल, एम, एन, ओ, पे. कू, एर, एस, टे, ऊ, फाऊ, वे. इक्स, युप्सिलॉन, झेट. तर ही होती ए टू झेड अक्षरं, जी इंग्रजीप्रमाणेच आहेत. आता आपण शिकणार आहोत काही स्पेशल अशी लेटर्स, म्हणजेच विशेष अशी अक्षरं शिकणार आहोत, जी जर्मनमध्ये थोडीशी वेगळी आहेत. तर तुम्हाला इथे दिसत असेल ए या अक्षरावरती 2 टिंबा आहेत. ओके. तर या अक्षराला आपण म्हणतोय आ उमलाऊट. आपण या अक्षराला म्हणतो आ उमलाऊट. ही 2 टिंब आहेत, त्याला जर्मन भाषेमध्ये आपण उमलाऊट असं म्हणतो. आता याच प्रकारे आणखी 3 अक्षरांवरती, आणखी 2 अक्षरांवरती आपण उमलाऊट लिहितो, ते म्हणजे ओ आणि उ. तर हे वाचताना आपण म्हणणार आहोत आ उमलाऊट, ओ उमलाऊट, उ उमलाऊट. आणि आणखी एक अक्षर आहे जे आपल्याला गणितातल्या बीटासारखं दिसतं, तर त्याला आपण म्हणतो एस सेट. उच्चार आहे त्याचा एस सेट. बरं. तर आता ही अक्षर थोडी वेगळी आहेत, पण लक्षात ठेवायची कशी, तर त्यासाठी एक छान कविता आहे, ती तुम्हाला म्हणून दाखवणार आहे, तुम्ही रिपीट करायची आहे. आ बे चे डे, ए एफ गे, हा ई यॉट का, एल एम एन ओ पे. क्यू एर एस टे, ऊ फाऊ वे. इक्स युप्सिलॉन, सेट, हुर्रे. छान. तर ही जी कविता आहे ती पुन्हा तुम्ही म्हणू शकता आणि हे अल्फाबेट्स पाठ करू शकता. ओके. तर आता होमवर्क, गृहपाठ. आज आपण अक्षरं शिकलो, तर तुम्ही तुमची नावं वहीमध्ये लिहायची आहेत आणि त्याचं स्पेलिंग जे आहे ते वाचायचा प्रयत्न करायचा आहे. जसं की माझं नाव आहे हर्षदा, तर मी वाचेन स्पेलिंग. हा, आ, एर, एस, हा,
आ डे आ. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नावाचं स्पेलिंग वाचायचा प्रयत्न करा. विलन डांक.